तर अंबादास दानवे यांनी टाकलेल्या कॅश बॉम्ब प्रकरणामध्ये आता शेकापनं देखील उडी घेतली आहे। शेकापच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी या संपूर्ण प्रकरणाची ईडी, सीबीआयसह सर्व सरकारी एजन्सींमार्फत चौकशी करावी अशी मागणी केली आहे। तर ही मागणी करताना त्यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्यावरही गंभीर आरोप केले। आमदार दळवी यांच्यावर सर्व प्रकारचे गुन्हे दाखल आहेत, खास करून त्यांची या प्रकरणामध्ये सखोल चौकशी व्हायला हवी अशी मागणी त्यांनी केली। हे सांगतानाच मंत्री भरत गोगावले यांचा अशाच प्रकारचा व्हिडिओ आपल्याकडे आहे असा दावा देखील चित्रलेखा पाटील यांनी केला। चित्रलेखा पाटील यांना मंत्री भरत गोगावले यांनी देखील आता प्रत्युत्तर दिलेलं आहे। हे बघा भरतशेठ गोगावले, कॅश बॉम्ब नंबर 2। हे चीटर आमदार आहेत, हे जनतेची कशी फसवणूक करतात हे टोटल कंटिन्यू सुनील तटकरे साहेब, अनिकेत तटकरे साहेब आपल्याला सांगतातच आहेत। काहीतरी बघतं दिसतं म्हणूनच तर ते आपल्याला सांगतात ना। आणि तिसरं म्हणजे आमच्या मतदारसंघात ही कंटिन्यू खुसबुज आहे, सगळीकडे कामं अर्धवट आहेत। कॉन्ट्रॅक्टरना विचारलं की का काम केलं नाही, का अर्धवट ठेवलं, तर ते बोलतात आमदाराच्या कमिशननी आम्ही दबलेलो आहोत, नुसते हप्ते आणि कमिशन या ठिकाणी आम्हाला मानले जातात। माझी मुख्यमंत्र्यांना आणि महाराष्ट्र शासनाला विनंती आहे, कधी थांबणार? येथे कमिशनचे कॅश नाही ना? ह्या सगळ्यावरती सखोल चौकशी झाली पाहिजे। जे काय क्लिप फिरते, चित्रलेखा पाटील आता ही आमच्या तशी मुलीसारखी आहे, हरकत नाही आहे। तिने काय खात्री केली, कुठून मिळवलं, काय केलं ते अजून मलाही काय माहिती नाही। माझ्याकडे जर एवढे पैसे असते तर मी एक मुंबईला घर घेतलं असतं। अजून मुंबईला आमचं घर नव्हतं। आत्ता मी जस्ट एका बँकेकडनं लोन घेऊन घेतलं आहे, परंतु गेली 16 वर्ष आता मी आमदार आहे, पण तुम्ही चौकशी करायची पण हरकत नाही आहे। गेल्या 40 वर्षाच्या माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये आमच्याकडनं एकही चूक किंवा असं काही कधी घडलेलं नाही आहे।